विद्यार्थी मित्रांनो, गणित विभाग 1 इयत्ता 5वी प्रकरण 4 गुणाकार व भागाकार मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय। यामध्ये दोन समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे जोड्या कशा तयार केल्या जातात हे आपल्याला पाहायचं आहे। काही उदाहरण आपण पाहूया। पुस्तकामध्ये काही उदाहरणं लिहिली आहेत। पहिलं उदाहरण आहे, अजयला प्रवासाला जाण्यासाठी कमीत कमी सामान न्यायचे आहे, म्हणून त्याने एक लाल, एक हिरवा आणि एक निळा असे 3 शर्ट आणि एक काळी व एक पांढरी अशा 2 पॅन्ट बरोबर घेतल्या। तर त्याला शर्ट व पॅन्टच्या जोड्या किती प्रकारे वापरता येतील? या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या जोड्या कशा तयार करता येतील हे इथं नमूद केलेलं आहे। या ठिकाणी लाल शर्ट आहे, हिरवा शर्ट आहे आणि निळा शर्ट आहे। त्यामध्ये शर्ट तसे ठेवलेत, लाल शर्टाबरोबर काळीच पॅन्ट आहे, हिरव्या शर्टाबरोबर काळीच पॅन्ट आहे, निळ्या शर्टाबरोबर काळीच पॅन्ट आहे। म्हणजे या ठिकाणी 3 जोड्या झाल्या। ओके, आता या ठिकाणी शर्ट तसे ठेवायचे, लाल, हिरवा, निळा आणि पॅन्ट आहे दुसरी पांढरी। म्हणजे लाल शर्ट पांढरे पॅन्ट, हिरवा शर्ट पांढरे पॅन्ट, निळा शर्ट पांढरे पॅन्ट। म्हणजे 1 2 3 4 5 6 एकूण 6 जोड्या तयार झाल्या। पहा, लक्षात घ्या, 3 शर्ट आहेत आणि 2 पॅन्ट आहेत, जोड्या 6 तयार झाल्या। ओके, दुसरं उदाहरण घेऊया, आणखी लक्षात येऊन जाईल तुमच्या। सुरेशकडे ABC या वेगवेगळ्या रंगाचे 3 चेंडू, ABC हे 3 चेंडू आहेत आणि PQR असे लिहिलेल्या 3 बॅटी आहेत। त्याला एक बॅट व एक चेंडू घेऊन मैदानावर जायचं आहे, तर बॅट व चेंडू यांच्या किती प्रकारे जोड्या तयार होतील? पहा, या ठिकाणी A चेंडू आहे। ओके, आता या ठिकाणी PQR या असे लिहिले 3 बॅट्स आहेत। ओके, APQR, P बरोबर A चेंडू, Q बरोबर A चेंडू, R बरोबर A चेंडू। पुन्हा या ठिकाणी 3 बॅटी तशाच आहेत, त्या PQR आणि चेंडू आहे मात्र B, P बरोबर B चेंडू, Q बरोबर B चेंडू आणि R बरोबर B चेंडू। आता चेंडू नंबर C या ठिकाणी तिसरा चेंडू आहे। ABC या वेगळ्या रंगाचे 3 चेंडू घेतलेले आहेत। तिसरा PQR बॅट तशाच ठेवलेल्या आहेत। P बॅट बरोबर C चेंडू, Q बॅट बरोबर C चेंडू आणि R बॅट बरोबर C चेंडू। ओके, पहा, या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रकारच्या जोड्या तयार झाल्या। इथं 3 चेंडू होते आणि 3 या ठिकाणी बॅट होत्या। 3 चेंडू, 3 बॅट आणि जोड्या मात्र 9 तयार झाल्या। त्या कशा तयार केल्या लक्षात आलं? या ठिकाणी PQR या 3 बॅटी स्थिर ठेवलेल्या त्या आणि फक्त या ठिकाणी चेंडू बदललेत। Pला A, Qला A, Rला A। सोपं आहे, Pला B, Qला B, Rला B, Pला C, Qला C आणि Rला C। ओके, 3 चेंडू, 3 बॅट, 9 जोड्या। लक्षात आलं? पहा, आणखी एक उदाहरण घ्या। संजू, जॉन व अली हे 3 मित्र जत्रेला गेले होते। तिथे एका टोप्यांच्या दुकानात 5 प्रकारच्या टोप्या होत्या। प्रत्येकाने प्रत्येक प्रकारची टोपी आपल्या डोक्यावर घालून स्वतःचा फोटो काढून घेतला। एकूण किती फोटो काढले गेले? पहा, या ठिकाणी संजू, जॉन आणि अली ह्या टोप्या एकाच प्रकारच्या, तिघासाठी 3 झाल्या। परत संजू, जॉन, अली दुसऱ्या प्रकारची टोपी। ओके, परत संजू, जॉन, अली तिसऱ्या प्रकारची टोपी। परत इथं संजू, जॉन, अली इथं चौथ्या प्रकारची टोपी। इथं संजू, जॉन आणि अली इथं 5व्या प्रकारची टोपी। नावं तीच आहेत, फक्त टोप्या बदलल्या आहेत। पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 जोड्या तयार झाल्या। इथं 3 मित्र आणि 5 प्रकारच्या टोप्या, 3 मित्र 5 प्रकारच्या टोप्या, 15 जोड्या। इथं 3 रंगाचे 3 चेंडू आणि 3 बॅट आहे। त्या ठिकाणी 3 प्रकारचे 3 चेंडू, 3 बॅट, 9 या ठिकाणी जोड्या तयार झाल्या। इथं या ठिकाणी 3 शर्ट आहेत आणि 2 पॅन्ट आहेत, एकूण 6 जोड्या तयार झाल्या। लक्षात आलं कशा जोड्या तयार झाल्या? छान, म्हणजे इथं या ठिकाणी 3 शर्ट होते आणि 2 पॅन्टा, त्यामुळं 3 दूनी 6 जोड्या। छान, इथं 3 चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे, 3 वेगवेगळ्या प्रकारचे बॅट्स आहेत, 3 त्रिक 9 जोड्या। अगदी बरोबर। आणि इथं 3 मित्र आणि 5 प्रकारच्या टोप्या, एकूण 15 जोड्या। अगदी बरोबर आहे। ओके,
पहा या ठिकाणी मग आता आपण दिलेल्या संख्या एवढ्या वस्तू असणारे 2 समूह घेतले, त्यांच्या किती प्रकारे जोड्या होतात ते करून पाहिले आपण. आता या ठिकाणी पहा बरं, इथं काय म्हटले, एका समूहातील वस्तू आहेत 3, दुसऱ्या समूहातील वस्तू आहेत 2. किती प्रकारे जोड्या तयार होतील? अगदी बरोबर, 3 दुनी 6 गुणाकारा एवढ्या. परत या ठिकाणी एका समूहातील वस्तू 5 आहेत, दुसऱ्या समूहातील 2 आहेत. किती प्रकारे जोड्या? 5 दुनी 10. छान. इथं एका समूहातील वस्तू 2, दुसऱ्या समूहातील वस्तू 4 आहेत. बेचोक 8 जोड्या. अगदी बरोबर. त्यानंतर एका समूहातील 3 वस्तू, दुसऱ्या समूहातील 4 वस्तू, एकूण 12 जोड्या. सारणीवरून काय निष्कर्ष निघाला? 2 समूहातील वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारे तयार होणाऱ्या जोड्यांची संख्या ही दोन्ही समूहातील वस्तूंच्या संख्यांच्या गुणाकारा एवढी असते. ओके. हिअर ऑब्जेक्ट्स इन वन कलेक्शन and here objects in the other collection. How many ways to form a pairs? Objects in one collection are 3 and objects in other collection are 2. How many ways to form a pairs? 3 into 2, 6. Okay. 3 into 2, 6. Again, second example, objects in one collection are 5 and objects in other collection are 2. How many ways to form a pairs? 5 into 2, 10. Okay. Here third example, objects in one collection are 2. Objects in the other collection are 4. How many ways to form a pairs? 2 into 4, 8. Okay. Last example, objects in one collection are 3 and objects in the other collection are 4. And how many ways to form a pairs? 3 into 4, 12. Okay. Here the number of different pairs formed by pairing of objects from 2 groups is equal to the product of the numbers of objects in 2 groups. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद.